आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे लोकल उशिराने धावणार आहेत, तर अनेक लोकल गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रकामध्ये रात्री सुटणाऱ्या शेवटच्या कसारा आणि कर्जत लोकलच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय। शेवटची लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। ठाण्याला जाण्यासाठी लोकल ट्रेन सारखा सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे, ते पण बाय रोड करता येणार आहे। विशेष म्हणजे सीएसएमटी ते ठाणे फक्त 40 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे। ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार आता होताना दिसतोय। गर्दीच्या वेळी विरार चर्चगेट विरार या लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेनं रेल्वेच्या डीआरएम यांच्याकडे केली आहे। पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेसाठी शासनाकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे। त्यामध्ये वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली तर त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार आहे। रिलायल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू झालं असून पहिल्या टप्प्यामध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये घराचा ताबा मार्च 2026 पासून देण्यास सुरुवात होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध विकास कामांचा बार उडू लागलाय। यावेळेस 14 सेवा सुविधांचा धूमधडाका असणार आहे, तर 10 कामांचं भूमिपूजन करण्यात आले। सिडकोच्या माध्यमातून शिल्लक घरांची सोडत 13 नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे। यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न, मध्यम उच्च उत्पन्न गटाच्या 689 सदनिकांचा समावेश आहे। यंदा 10वी आणि 12वीच्या परीक्षा लवकर असल्याचं त्यासाठी तयारीला वेळ मिळावा अशी अपेक्षा शिक्षकांनी वर्तवली आहे। त्यामुळे शिक्षकांना निवडणूक ड्युटी देऊ नये अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे। दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास 1,34,000 जागा रिक्त आहेत, तर द्विलक्षी विषयासाठी 7 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया असणार आहे। एमएससीआयटीच्या वतीनं घेतलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागानं 1493 दर्जेदार व्हिडिओंची निर्मिती केली होती। या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं। पश्चिम रेल्वेनं प्रवाशांसाठी स्थानकांवरील तिकीट घरांमध्ये क्यूआर कोडद्वारे तिकिटांचे पैसे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे दररोज सरासरी 7,800 प्रवासी क्यूआर कोडद्वारे पैसे भरतायत। सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईतील घरांच्या विक्रीला काही प्रमाणात ब्रेक लागला, मात्र नुकत्याच संपलेल्या तिमाहीमध्ये मुंबईत नव्या 23,677 घरांची निर्मिती झाली। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी विविध ठिकाणांच्या सुमारे 50 कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे। वर्षानुवर्ष मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास मुंबई पालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे। अंधेरीतील एका विकासकाच्या 3 गाड्या जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात आला आहे। मुंबईतील पहिल्या कुलाबा वांद्रे सिब्ज भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचं लोकार्पण शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं, मात्र मेट्रोचा हा टप्पा शनिवारऐवजी सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय मेट्रोकडून घेण्यात आला आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळशी तलाव परिसरामध्ये जलशुद्धीकरण केंद्र जुनं झाल्यामुळे त्या जागेवर आता नवं केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। सध्याचं केंद्र हे 18 दशलक्ष लिटर क्षमतेचं असल्याचं दिसून आलंय, तर नवं केंद्र हे 25 दशलक्ष लिटर क्षमतेचं असणार आहे। समुद्रात किंवा समुद्रकिनारी टाकण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे केवळ सागरी जीवांचंच नाही तर मानवांचं सुद्धा नुकसान होतं असं म्हणत अस्वच्छ किनाऱ्यांवरून न्यायालयानं पालिकेची कानउघाडणी केली आहे। सिडकोच्या माध्यमातून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते बेंधर दरम्यान मेट्रो सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। प्रवाशांनी 40 लाखांचा टप्पा गाठलेला आहे। एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी अक्षरा सेंटर या स्वयंसेवी संस्थेनं जागा दाखवा असा व्हिडिओ तयार केलाय। महामंडळानं सर्व स्थानकांवरील डिजिटल स्क्रीनवर हा व्हिडिओ प्रसारित केलाय। पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत अशी माहिती पुणे विद्यापीठाकडून देण्यात आली आहे। पुणे रेल्वे स्थानक ते पुणे विभागातून विना तिकीट अनियमित तिकीट काढून फिरणाऱ्या सुमारे 24,000 प्रवाशांवर सप्टेंबरमध्ये कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एकूण 92 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला।
सणासुदीच्या काळामध्ये दागिन्यांना मागणी वाढल्यानं दिल्लीत सोन्याच्या दरानं उच्चांक गाठलाय। दिल्लीच्या सराफा बाजारामध्ये शुक्रवारी सोन्याचे भाव हे 150 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 78,450 रुपयांवर पोहोचले। यंदा फुल बाजारामध्ये फुलांची आवक वाढली असल्यामुळे फुलाचे दर हे 60% घसरले, त्यामुळे विक्रेत्यांना मात्र मोठा धक्का बसलाय। तरी ग्राहकांकडून मोठी खरेदी केली जाते। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ऊसाचा गाळप हंगाम हा 15 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे। यंदा देशात साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। पावसानं वेळेत हजेरी लावल्यामुळे यंदा साखरेचं उत्पादन वाढण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। लातूर बाजारामध्ये उडदाची 2,928 क्विंटल आवक झाली होती। लातूरमध्ये उडदाला 7,400 ते 7,500 रुपयाचा भाव मिळाला। चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 70,641 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 4,217 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला, तर कमीत कमी दर 4,350 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये मुगाची आवक 1,886 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर हा 6,973 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। लातूरच्या बाजार समितीमध्ये हिरव्या मुगाची सर्वाधिक आवक ही 889 क्विंटल पाहायला मिळाली। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची 3,597 प्रति क्विंटल आवक झाली। तुरीला सर्वसाधारण 8,927 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान पूर्ण झालंय। काश्मीरमध्ये 3 टप्प्यामध्ये तर हरियाणामध्ये 90 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान पार पडलं। दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी दोन्ही ठिकाणची मतमोजणी पार पडणार आहे। न्यूज 18 लोकमतच्या महापोलनुसार हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा फटका बसलाय। हरियाणामध्ये यंदा काँग्रेस सत्तेत येणार असा अंदाज या महापोलमधून वर्तवण्यात आलाय। हरियाणात काँग्रेसला 58 जागा मिळण्याचा अंदाज आहे। न्यूज 18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला 33 तर भाजपला 29 जागा मिळण्याचा अंदाज आहे। मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपी पक्षाला 6 तर अपक्ष आणि इतरांना 22 जागा मिळण्याचा अंदाज आहे। हरियाणात मुख्यमंत्री पदासाठी भूपेंद्र हुड्डा आणि कुमारी शैलजा यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते, तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाची इच्छा बाळगणं गैर नाही असं सूचक विधान खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केलेलं आहे। इतर काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।